मग हेपॅटोपल्मोनरी सिंड्रोम बघितला आपण. आता हेपॅटोपल्मोनरी हायपरटेन्शन असायला पाहिजे, पण त्याने पोर्टोपल्मोनरी हायपरटेन्शन म्हटलं आहे. पोर्टोपल्मोनरी म्हणजे पोर्टल हायपरटेन्शन असलं पाहिजे, मोर दॅन 5 आपण बघितलं. त्याच्यामुळे पल्मोनरी हायपरटेन्शन व्हायला पाहिजे मोर दॅन 25. फिगर नाही माहिती आपल्याला, युजली 5 to 10च्या खाली असतं. आणि MS मध्ये पण 30 आणि 50 फिगर आहे. बिलो 30 इज माइल्ड, सो इट इज ग्रेटर दॅन 25. मॉडरेटच्या रेंजमध्ये जातं ते. नंतर पल्मोनरी आर्टरी ऑक्लुजन प्रेशर 15च्या खाली असलं पाहिजे. याचा अर्थ की लेफ्ट ॲट्रियल प्रेशर आहे ते वाढलेलं नाही आहे, म्हणजे कार्डिओजेनिक नाही आहे, लेफ्ट व्हेंट्रिक्युलर फेल्युअर नाही आहे. तर हा पूर्णपणे पल्मोनरी इव्हेंट आहे असं म्हणणं आहे त्याचं. आणि PVR पण वाढलं पाहिजे, रेझिस्टन्स पण वाढलं पाहिजे, प्रेशर पण वाढलं पाहिजे. तर रेझिस्टन्स वाढलं की प्रेशर वाढायला पाहिजे, दोन्ही वेगळे का आलेले माहीत नाही. तर सिमिलर आहे की व्हॅस्क्युलर मेडिएटर्स असणार जे लिव्हरमधनं डायजेस्ट नाही झाले, ते सिस्टमिकला पोहोचले, मग तिथे इम्बॅलन्स झाला, कन्स्ट्रिक्शन झालं, डॅमेज झाला, रिमॉडेलिंग झालं, प्रॉलिफरेशन झालं, थ्रॉम्बोसिस झालं, जे काही आहे. सिमिलर रेस्पिरेटरी कंप्लेंट, डिस्निया, फटीग, जे काही आहे. नंतर त्याच्यामुळे इव्हेंच्युअली राईट सायडेड फेल्युअर होणार, PVR वाढणार, तर राईट साईड चेंबर वाढणार, त्याच्यामुळे राईट ॲक्सिस डेव्हिएशन, RBBB, जे काही आहे, कार्डिओमेगॅली, राईट व्हेंट्रिक्युलर सिस्टोलिक प्रेशर 40च्या वर जाणार. कॅथेटरायझेशनने आपल्याला कंपल्सरी कळणार. तर पल्मोनरी आर्टरी ऑक्लुजन प्रेशर आहे LAP, आणि जर मायट्रल वॉलचा काही इश्यू नसेल तर लेफ्ट व्हेंट्रिक्युलर अँड डायस्टोलिक प्रेशर पण दाखवतो, दोन्ही सेम असणार. तर म्हणजे लेफ्ट साईडचा प्रीलोड दाखवतो, नॉर्मल 10च्या खाली आहे, ठीक आहे. ॲबनॉर्मल मग लेफ्ट व्हेंट्रिक्युलर काही डिस्फंक्शन असेल, वॉल डिस्फंक्शन असेल, फ्लुइड ओव्हरलोड असेल, त्याच्यामुळे डिक्रीज होणार हायपोव्होलिमियामुळे. नंतर व्हरायशियल ब्लिडिंगचं कंट्रोल कसं करणार, तर ही सेंगस्टॅकेन ब्लॅकमोर ट्यूब आहे, त्याला 3 पोर्ट असतात. एक सगळ्यात खाली ॲस्पिरेशनचा पोर्ट असणार, नंतर गॅस्ट्रिक बलून, मग इसॉफेगल बलून. पण ही खूप मोठी ट्यूब आहे, 3 पोर्ट आहेत, तर अनकम्फर्टेबल असते टाकायला. तर ही पेशंटला इंट्युबेट केल्याशिवाय टाकणं मुश्किल आहे. पेशंटला इंट्युबेट करावं लागेल, हेडअप करावं लागेल किंवा लेफ्ट लॅटरल द्यावं लागेल. ट्यूब ल्युब्रिकेट करायची, नेझली किंवा ओरली टाकायची. 50ला पोहोचली की आपल्याला माहिती की स्टमकमध्ये पोहोचते ती. मग गॅस्ट्रिक बलून इन्फ्लेट करून बघायचं, जर प्रेशर वाढत नाही आहे तर याचा अर्थ तो स्टमकमध्ये, जर इसॉफेगसमध्ये असेल तर प्रेशर वाढेल, 15च्या वर जाईल. मग 100 करत ते 1/2 लिटरपर्यंत भरायचं आहे. ते मग 1/2 लिटरवर भरलं की मग प्लेसमेंट तर तुम्ही RTE जसं करता, पुश करून ऑस्कल्टेट करणार. मग कन्फर्म झालं की पुल बॅक करत जाणार, ट्रॅक्शन देणार, 1/2 लिटर to 1 लिटरची सलाईन बॉटल लावून, 1 बॉटल किंवा 2 बॉटल लावून ट्रॅक्शन देणार. ट्रॅक्शन दिलं की मग ब्लिडिंग थांबायला पाहिजे अंदाजे. जरी ब्लिडिंग नाही थांबत आहे पहिल्यांदा, तर मग आता इसॉफेगल बलून इन्फ्लेट करू. इसॉफेगल बलून आपला हा कॅपिलरी प्रेशर 30 असतं युजली, 30 to 45पर्यंत घेऊन जायचं. थोडं कॅपिलरीच्या वर थोडा वेळ तेवढं टॉलरेट करेल इसॉफेगस, तर 45पर्यंत घेऊन जायचं. ब्लिडिंग आहे का चेक करायचं. स्टील ब्लिडिंग आहे मग ट्रॅक्शन पुन्हा मॅक्सिमम 1.1पर्यंत घेऊन जायचं. ब्लिडिंग एकदा कंट्रोल झाली की मग हळूहळू ग्रॅज्युअली खाली घेऊन जायचं, म्हणजे कोॲग्युलेशन तिथं सेटल होईल. मग 3 तासापर्यंत खाली नेऊन 25पर्यंत आणायचं मॅक्सिमम. मग तुम्ही ते अर्धा दिवस 1 दिवस ठेवू शकता. त्याच्यानंतर पुन्हा 5-5ने खाली खाली करत आणू शकतो. काय 30च्या वर प्रेशर नसलं पाहिजे, नाही तर इसॉफेगल नेक्रॉसिस होईल, म्हणून 1 दिवसाच्या वर पण नाही ठेवता यायला पाहिजे त्याला. आणि 5-5 मिनटं एव्हरी 6 आवरली तर डिफ्लेट करायचं. त्याच्यानंतर ॲडिशनल 24 तास ठेवू शकतो, परंतु या मधातल्या वेळात तुम्हाला बाकीचे काहीतरी कामं करून बघावे लागतील. अल्टरनेटिव्ह थेरपी, स्क्लेरोथेरपी, बँडिंगसाठी काही ट्राय करता येतं आहे का, किंवा टिप्स करता येत आहे का. सर्जरी इज रेअर आहे आजकाल, सर्जिकल कोणी शंट करत नाही. तर 3 प्रकारचे शंट होते, पार्शल, टोटल, पार्शल आणि सिलेक्टिव्ह.
तर पोर्टोकॅव्हल असतील किंवा स्प्लिनोरेनल असतील, खूप जास्त इन्व्हेजिव्ह आहे आणि हिपॅटिक एन्सेफॅली होते, हिपॅलोपॅथी होते, याच्यातही होते. टिप्समध्ये हा इंट्राहिपॅटिक शंट आहे, ट्रान्सज्युग्युलर इंट्राहिपॅटिक पोर्टोसिस्टेमिक शंट. तर तुम्ही ज्युगुलरने एंटर करता, लिव्हरमध्ये घुसता आणि तिथे पोर्टल वेन आणि हिपॅटिक वेन डायरेक्ट कम्युनिकेट करून टाकता. तर डायरेक्ट ब्लड सिस्टमिकमध्ये एंटर होतं, हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथीचा चान्स होतो. तर पोर्टल हायपरटेन्शनसाठी मग ती लास्ट ऑप्शन टिप्स आहे. त्याच्यापूर्वी तुम्ही ड्रग्ज देऊन बघणार की जेणेकरून पोर्टल प्रेशर कमी होईल. तर नॉन सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर, बीटा 2 डायलेटर आहे, त्याचा ब्लॉक केला तर वॅझोडायलेशन तिथलं कमी होणार. तर प्रोप्रानॉल देऊ शकतो, सॉल्ट कमी करा. नंतर आय थिंक अल्ब्युमिन मेन्शन नाही केलं आहे यांनी. नंतर डायुरेटिक्स देऊ शकतो, लूप नको, जास्त होईल आणि पोटॅशियमचा पण लॉस होईल. स्पायरोनोलॅक्टोन ठीक आहे. नंतर वॅसो ॲक्टिव्ह ड्रग्स, तिथलंही ते वॅसो कन्स्ट्रिक्शन करतील, स्प्लांकनिक. सिमिलरली इथे पण बीटा 2 ब्लॉकरने कन्स्ट्रिक्शन होईल. वॅसोप्रेसिन किंवा सोमॅटोस्टॅटिन ॲनालॉग लाईक ऑक्ट्रियोटाईड, टर्लीप्रेसिन देऊ शकतो. प्रॉब्लेम आहे की यांचं मग सिस्टमिक पण हायपरटेन्शन वाढतं आणि इस्केमिक साईड इफेक्ट होतात. तर पोर्टल हायपरटेन्शनचं ट्रीटमेंट ऑफ द कॉज करायचं, कॉम्प्लिकेशन ट्रीट करायची, मग फार्मॅकोथेरपी आहे, नॉन सिलेक्टिव्ह बीटा, लो सॉल्ट, स्पायरोनोलॅक्टोन, ऑक्ट्रियोटाईड किंवा टर्लीप्रेसिन आणि टिप्स.